नमस्कार, मी सुवर्णा. विशेष कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. 22 ऑक्टोबरपासून नाट्यगृह आणि सिनेमागृह सुरू होत आहेत, परंतु याकरता सरकारनं काही निर्बंध घालून दिलेले आहेत. 50% प्रेक्षक संख्या आणि एक सीट सोडून अशी नियमावली याकरता ठेवण्यात आलेली आहे. त्यामुळे नाट्य कलाकार आणि निर्मात्यांकडून नाराजी व्यक्त केली जाते. कितीसे प्रेक्षक येणार आणि किती शोज होणार असा सवाल या निर्मात्यांकडून कलाकार मंडळींकडून केला जातोय. आठवड्यातून फक्त काही शो होत असतात, त्यात नाट्यगृह 50% क्षमतेनं सुरू होत असल्यामुळं कसं भागणार असा सवाल कलाकार निर्माते सगळेच विचारत आहेत. यावर आजचा कार्यक्रम लिमिटेड मनोरंजन. या कार्यक्रमामध्ये बोलण्याकरता आपल्या सोबत आहेत वैजयंती आपटे, ज्येष्ठ निर्माते आहेत. वैजयंतीताई, आपलं स्वागत या कार्यक्रमामध्ये. आणि ज्येष्ठ अभिनेते आणि निर्माते सुद्धा प्रशांत दामले सर आपल्या सोबत आहेत. प्रशांत सर, आपलं सुद्धा स्वागत. नमस्कार. वैजयंतीताई, पहिला प्रश्न आपल्यालाच आहे. एक निर्माता म्हणून, म्हणजे जेव्हा 22 ऑक्टोबरला नाट्यगृह आणि सिनेमागृह सुरू होणार असा विषय चर्चेत आला, त्या आधीपासूनच चर्चा होत्या की 50%ची क्षमता किंवा एक सीट सोडून बसणं असे निर्बंध लावू नका, कारण ते लॉजिकली तार्किकच दृष्ट्या पॉसिबल नाही आहेत. एखाद्या निर्मात्याला, एक निर्माती म्हणून एखादा शो उभा करताना तुम्हाला असं वाटतं की हे नियम घातलेत ते योग्य आहेत? खरं तर नियम घातलेत ते योग्य किंवा अयोग्य यापेक्षा आधी नाट्यगृह सुरू करण्याचा निर्णय सरकारने घेतला त्याबद्दलच आम्ही आनंदित आहोत. याचं कारण असं की गेलं 1.5 वर्ष नाट्यसृष्टीमध्ये अतिशय नाराजीचं वातावरण होतं की बाकी सगळ्या गोष्टी सुरू होत आहेत, सगळं सुरू होत आहे, पण नाट्यगृह मात्र सुरू होत नव्हती. त्यामुळे अखेर 22 तारखेपासून ही नाट्यगृह सुरू होत आहेत याबद्दल सगळ्या रंगकर्मींना आनंद होतोय. पण त्या बरोबर हे 50% आसन क्षमतेचं जे बंधन घातले त्यामुळे अनेक जण नाराज आहेत. याचं कारण की नाटकाचं निर्मात्याचं एक अर्थकारण असतं, ते सगळं ह्यामुळे कोलमडणार आहे. पण दुःखात सुखद गोष्ट एवढी की नाट्यगृह सुरू होत आहेत. मग 50% जरी आता आसन क्षमतेने सुरू होणार असली, जशी ती मध्यंतरीच्या काळात सुद्धा पहिली लाट ओसरल्यावर सुरू झाली होती आणि त्यावेळेला एक 8-10 नाटकं सुरू झालीही होती, पण त्यावेळेलाही हे बंधन होतं. पण त्यावेळेला असं लक्षात आलं की एक 3-4 नाटकं वगळली तर बाकीच्या नाटकांना हवं तसं बुकिंग झालं नव्हतं. तर त्यामुळे सगळं निर्मात्याचं आर्थिक गणित ह्याच्यामुळे कोलमडतं. त्या नाराजीचं आता वातावरण आहे. पण मी म्हणते की काही का असेना नाट्यगृह सुरू होत आहेत आणि हळूहळू कालांतराने ही प्रेक्षक संख्या वाढली तर आनंदच होईल. प्रशांत सर, तुम्ही सुद्धा वैजयंतीताईंशी सहमत आहात? कारण एखादा निर्माता जेव्हा एखादा शो करण्याचं ठरवतो तेव्हा 30 ते 35 जणांची टीम उभी राहते आणि त्या म्हणजे ती पोचणं म्हणतो आपण, तर ती पोचण्याची जी जबाबदारी असते ती त्या निर्मात्याची असते. तर अशा बंधनांमध्ये ते शक्य होणार आहे का प्रशांत सर? नाही, आता वैजयताई म्हणाले त्याप्रमाणेच मी म्हणेन की मुळात नाट्यगृह सुरू होणं, नाटकं सुरू होणं हे अतिशय गरजेचं होतं. कारण गेले 8 महिने सगळीच मंडळी घरी बसली होती. कलावंत मंडळी, बॅकस्टेज मंडळी सगळी घरी बसली होती. आणि आता नाट्यगृह सुरू झाले, नाटकाचे प्रयोग सुरू झालेले आणि कालांतराने म्हणजे मला असं वैयक्तिकरित्या वाटतं की मागच्या डिसेंबरमध्ये जेव्हा नाटकप्रयोग सुरू झाले, नाट्यप्रयोग सुरू झाले, त्यावेळीच व्हॅक्सिनेशनची परिस्थिती आणि आजची परिस्थिती याच्यात जमीन आसमानाचा फरक आहे. म्हणजे आता झालेल्या आकड्यांप्रमाणे साधारणपणे 9 कोटी 12 लाख लोकांचं व्हॅक्सिनेशन झालेलं आहे. मागच्या वेळी सुद्धा आपण 50% मध्ये केलं होतं, आताही सुद्धा एवढं व्हॅक्सिनेशन होऊन सुद्धा 50% मध्ये केलेलं आहे. पण मुळात आनंद हाच आहे की नाट्यगृह सुरू झालेले, जे घरी बसले होते सर्व कलाकार, बॅकस्टेज आर्टिस्ट, त्यांच्या हाताला काम मिळालेलं आहे. फायदा तोटा हा पुढचा भाग आहे, पण मुळात नाट्यगृह सुरू होणं हे माझ्या दृष्टीने निर्माता म्हणून आणि कलावंत म्हणून महत्वाचं होतं. आता 50% का 100% हा महत्वाचा मुद्दा आहे. नाट्यगृह सुरू झालेले, नाटकाचे प्रयोग सुरू होतील, जेव्हा पूर्ण क्षमतेने म्हणजे 100% जेव्हा नाट्यगृह व्हायचे तेव्हा सुद्धा बऱ्याचशा नाटकांना, काही नाटकं सोडली तर बऱ्याचशा नाटकांना 40-50%च बुकिंग व्हायचं किंवा 60%च बुकिंग व्हायचं. आता 50% मध्ये तुम्ही दिलेले आहे परवानगी, तर त्यांना बुकिंग किती होईल? 15 ते 20% किंवा फार फार तर 22% होईल. तर मला असं वाटतं की
जी परवानगी दिलेली आहे ते उत्साहाने निर्माते काही पुढे येतील, प्रयोग करतील, पण हे कायमस्वरूपी होऊ शकत नाही. पुढच्या किमान 15-20 दिवसात तरी, म्हणजे दिवाळीनंतर मी शासनाला विनंती करेन, टोपे साहेबांना विनंती करेन, आमचे मुख्यमंत्री उद्धव साहेब आहेत त्यांनाही विनंती करेन, अजितदादांना विनंती करेन, सगळ्यांनी मिळून हा डिसिजन घ्यायला हवा की निदान दिवाळीनंतर तरी 7 नोव्हेंबरला तरी 100% सुरू करावी नाट्यगृह. कारण नाटकाला आलो म्हणून मला कोरोना झाला असं काही कुठे ऐकण्यात आलेलं नाहीये. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे सर्व नाट्यगृहांमध्ये, सर्व नाट्यगृहांचे जे मॅनेजमेंट्स आहेत, मॅनेजर्स आहेत, हे सर्व अत्यंत काळजी घेतात. त्यानंतर तुमचे सगळे टॉयलेट बाथरूम स्वच्छ झालेले असतात, एकदम चकाचक असतात, तुमचे टेम्परेचर घेतलं जातं. सगळ्या गोष्टी ज्या शासनाने घालून दिलेल्या आहेत, नियम घालून दिलेले आहेत, त्या सगळ्या गोष्टी अतिशय शिस्तबद्धपणे पाळल्या जातात. आम्ही सुद्धा नाटक सुरू करण्यापूर्वी प्रेक्षकांना असं सांगतो की तुम्ही मास्क घातल्याशिवाय आम्ही नाट्यगृह सुरू करणार नाही. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी आहे की नाट्य रसिक जे आहेत ते काही बेशिस्त नाहीये, बरोबर, सेन्सिबल लोक सगळे आहेत. त्यामुळे त्यांनाही कळतं की काय योग्य आणि काय अयोग्य. त्यामुळे मला खूप कळकळीची अशी विनंती आहे की तुम्ही परवानगी दिली, छान झालं, 50% का होईना परवानगी दिली, पण हे जास्त खेचू शकणार नाहीत. नक्की निर्माते हे जास्त खेचू शकणार अगदी नाही. बरोबर. लवकरात लवकर तुम्ही 7 नोव्हेंबर तुम्ही आताच तुम्ही डायरेक्ट जाहीर करून टाका की 7 नोव्हेंबर पासून तुम्ही 100% आम्ही करू शकतो. तुम्हा दोघांशी एक मुद्दा महत्वाचा जो ही चर्चा सुरू झाल्यानंतर समोर आला तो म्हणजे असा की 2 वॅक्सिनेशन ज्यांचं झालंय, 2 लसीचे डोस ज्यांनी घेतलेले आहेत, त्या सगळ्यांनाच का नाही परवानगी द्यायची नाट्यगृह किंवा सिनेमागृहांमध्ये येण्याकरता, असा एक विषय समोर आला. तर प्रशांत सर, तुम्ही याविषयी आधी काय बोला? नाही, मला असं वाटतं की शासन साचपूत बघत असावं की किती शिस्तबद्ध लोक आहेत. कारण आपण बघतो की मंडईमध्ये म्हणजे बाजारामध्ये सुद्धा दोन्ही वॅक्सिनेशन झाले तरच आम्ही मार्केटमध्ये जातोय असं नाहीये, किंवा बसमध्ये जातोय असं नाहीये, किंवा कुठेही जातोय असं नाहीये. पण नाट्यगृहातच असं का? पण ठीक आहे, हरकत नाही. तुम्हाला जर चाचपून बघायचं असेल तर चाचपून बघा. आमचे नाट्यरसिक अतिशय शिस्तबद्ध आहेत आणि त्यांना त्यांची स्वतःची काळजी आहे, आम्हाला आमची स्वतःची काळजी आहे. गेले 18 महिने म्हणजे मार्च 2020 पासून ते आजपर्यंत सगळ्यांनी काळजी घेऊनच काम केलेलं आहे. आणि मला असं वाटतं की 2 व्हॅक्सिनेशन, 1 व्हॅक्सिनेशन बेसिकली तुमची पॉवर वाढलेली आहे, त्यामुळे इकडे तिकडे एवढी गर्दी दिसते असं मला वाटतं. प्रशांत सर, तुम्ही जो एक मुद्दा मांडलात की तो मला अत्यंत प्रॅक्टिकली अप्रोप्रिएट वाटतोय की 15 दिवसच निर्माते अशा प्रकारचा तग धरू शकतील किंवा अशा प्रकारे प्रॅक्टिकली पॉसिबल करू शकतील की दिवाळी होईपर्यंत हे करता येईल. वैजयंती, तुम्ही याविषयी काय म्हणाल? 2 वॅक्सिनेशन ज्यांचं झालेलं आहे त्या सगळ्यांना सरसकट का नाही परवानगी द्यायची, सिनेमागृह असो किंवा नाट्यगृह असो? खरं म्हटलं तर द्यायला हरकत नाही, कारण आता मॉल्समध्ये वगैरे 2 वॅक्सिनेशन झाले त्यांना अलाव करतायत, ट्रेनमध्ये जायला अलाव करतात रेल्वेने, तर त्यामुळे इथे का नाही अलाव करत हा एक प्रश्न आहे. आणि जसं प्रशांत दादा म्हणाला तसं की प्रेक्षक अतिशय शिस्तबद्ध आहे, त्यांनाही काळजी आहे ना, त्यांनाही स्वतःची काळजी आहे, त्यामुळे ते पूर्ण काळजी घेऊनच नाट्यगृहात येतील. आणि पुन्हा नाट्यगृहात सुद्धा सगळी काळजी घेतली जाणार आहे, म्हणजे विशेषतः सभागृहाचं सॅनिटायझेशन, सेटचं सॅनिटायझेशन, प्रत्येक ठिकाणी तुमचं टेम्परेचर तपासणार, तुमची टेस्ट करणार, म्हणजे टेम्परेचर तपासून. तर त्यामुळे सगळी दोन्ही बाजूनी जर का काळजी घेतली जाणार आहे तर मग का अलाव करायचं नाही, हा मलाही पडलेला प्रश्न आहे. म्हणजे आमच्या सगळ्याच निर्मात्यांना हा प्रश्न पडलेला आहे की का नाही करायचं. आणि दुसरं असं की वॅक्सिनेशन झालेले आपण म्हणतोय 2, तर ते 60च्या वरच आहेत जास्त सिनियर सिटीजन, किंवा आता 45च्या वर, 45 वर्षाच्या वर पण बऱ्याच जणांचं लोकांचं झालंय. पण काय झालं की मध्यंतरीच्या काळात व्हॅक्सिनची टंचाई आणि आता 2 डोस मधलं अंतर 84 दिवस, त्यामुळे कसं काय म्हणजे हे करणार 2 डोस घेतलेले, कारण की दुसरा डोस घ्यायलाच तुम्हाला मध्ये 84 दिवस आहे.
खरं तर मागचा 1.5-2 वर्षांचा काळ आपण सगळ्यांनी पाहिला आणि आपल्या क्षेत्रामधल्या तुम्ही दोघंही याच्याशी सहमत व्हाल की आपल्या या क्षेत्रामधल्या अनेकांचं ज्यांचं पोट दिवसभर 1, 2 किंवा 3 शो केल्यानंतर संध्याकाळी घरी पैसे जातात आणि मग दुसरा दिवस जातो किंवा महिन्याभराची एक तरतूद करून ठेवायची की एवढे शोज आपले लागलेले आहेत आणि आपल्याला एवढा पैसा येणार आहे आणि आपला एवढा खर्च आहे, अशांची खूप परवड झाली. पण प्रशांत सर, म्हणजे कोणी तर असेही काही आर्टिस्ट आहेत ज्यांना सिक्युरिटी गार्डचं काम पत्करावं लागलं, जे अत्यंत उत्तम असे बॅकस्टेज आर्टिस्ट होते. अशी सुद्धा आपण काळ आणि दिवस पाहिलेत. हो, अनेक जणांनी आपला व्यवसाय बदलला ना, कारण नाटकं चालू नाही, त्यामुळे अशा रंगमंच कामगारांचे खरं म्हणाल तर खूप हाल झाले. आणि काही संस्थांनी मदत केली, काही नाट्य क्षेत्रातल्या लोकांनी मदत, पण ही काही पुरेशी नाही ना. असं कोण किती वेळ, 1.5 वर्षाचा काळ हा खूप मोठा काळ होता, त्यामुळे अशी मदत कोण किती काळ करू शकणार. त्यामुळे अनेकांनी वेगळे व्यवसाय केले. कोणी ड्रायव्हरची नोकरी पत्करली, कोणी कुरिअर बॉय, तर कोणी हॉटेलमधल्या, रेस्टॉरंट मधल्या डिलिव्हरी बॉयची नोकरी पत्करली. असं अनेकांनी इतर व्यवसायाकडे वळले अनेक जण. पण जर अनाऊन्स झालंय की 22 तारखेपासून नाट्यगृह सुरू होणार, त्या रंगमंच कामगार आहेत ते पुन्हा आपल्या व्यवसायात येतील अशी मला वाटते. हो, वैजयंतीताई, म्हणूनच हा मुद्दा मी उपस्थित केला, कारण तुम्ही सुरुवातीलाच म्हणालात की नाट्यगृह मुळात सुरू झाली ही चांगली गोष्ट झाली. आम्हा सगळ्यांसाठी तीच फार महत्वाची गोष्ट आहे. प्रशांत सर, मला याविषयी तुमच्याशी पण बोलायचं आहे. ब्रेकची वेळ झाली आहे. एका छोट्याशा ब्रेकसाठी थांबू, लगेच भेटू. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. नियमित सभेवेळी हा हल्ला झाला. चीननं आपल्या स्पेस स्टेशन प्रोग्राम अंतर्गत दुसरे मानवयुक्त अंतराळ यान प्रक्षेपित केलं आणि शनिवारी पहाटे 6 महिन्यांच्या मुक्कामासाठी 3 अंतराळवीरांना अंतराळामध्ये पाठवलंय. जुकवान उपग्रह प्रक्षेपण केंद्राच्या संचालकांनी याला संपूर्णपणे यश मिळालं असं म्हटलंय. शेन्झो 13 अंतराळ यान लाँग मार्च 2F रॉकेटद्वारे प्रक्षेपित करण्यात आलं आणि चीनच्या गोबी वाळवंटातील जिउक्वान उपग्रह प्रक्षेपण केंद्रातून शुक्रवारी मध्यरात्रीनंतर 12:23 हे उड्डाण झालं. वारंवार वीज पुरवठा खंडित होत असल्याच्या निषेधार्थ हजारो आंदोलकांनी शुक्रवारी पोर्टोरिकोमध्ये मोर्चा काढला आणि या आंदोलकांचा राग लुमा या खासगी कंपनीसाठी होता. या लुमा कंपनीनं जूनमध्ये पोर्टोरिकोचे वीज वितरण नेटवर्क ताब्यात घेतले आणि आंदोलकांनी सांगितलं की वारंवार खंडित होणाऱ्या वीज पुरवठ्याचा आरोग्य, उद्योग आणि शालेय शिक्षणावरती थेट परिणाम होतोय. काही जण पोर्टोरिकोच्या इलेक्ट्रिक पॉवर ऑथॉरिटीवर प्रचंड संतापले होते, कारण इलेक्ट्रिक पॉवर ऑथॉरिटीकडे देखभाल आणि दुरुस्तीची जबाबदारी आहे, पण ऑथॉरिटीकडून देखभाल आणि दुरुस्तीबद्दल चालढकल होत असल्याचा आंदोलकांचा आरोप आहे. गेल्या वर्षी लेबनन शहरालगतच्या मुख्य बंदरात झालेल्या स्फोटाची चौकशी करणाऱ्या मुख्य न्यायाधीशांच्या विरोधात हिजबुल्ला आणि सहयोगी संघटना आक्रमक झालेत आणि या संघटनांनी केलेल्या निषेधानंतर बेरूतमध्ये गोळीबार आणि संघर्षाच्या घटना सुरूच आहेत. लेबनॉनचे गृहमंत्री बासम मालावी यांनी सांगितलं की गेल्या काही दिवसात झालेल्या विविध हिंसाचारांच्या घटनांमध्ये 5 जण ठार झालेत आणि 16 जण जखमी झालेत. मालावी यांनी पत्रकारांना सांगितलं की जखमींपैकी अनेकांना इमारतींमधून अज्ञात स्नायपर्सनी गोळ्या घातल्या असा अंदाज आहे आणि या घटना अतिशय चिंताजनक असल्याचं गृहमंत्र्यांनी सांगितलं. लिबियाच्या तटरक्षक दलानं जारी केलेल्या एका व्हिडिओमध्ये डझनभराहून अधिक स्थलांतरितांचे मृतदेह दाखवण्यात आले. लिबियातून भूमध्य समुद्र ओलांडण्याचा प्रयत्न करताना एका लहान लाकडी बोटीमध्ये या सगळ्यांचा गुदमरून मृत्यू झाला. बोटीतील 15 स्थलांतरितांचा मृत्यू झाल्याची माहिती देशाच्या तटरक्षक दलानं मंगळवारी दिली आणि स्थलांतरितांना घेऊन जाणाऱ्या बोटीला अपघात झाला. या अपघातानंतर लगेचच सैन्यानं 140 वाचलेले आणि 15 जणांचे मृतदेह राजधानी त्रिपोलीतल्या नौदल तळावरती परत आणले. गुरुवारी राजकीय शक्ती आणि सामाजिक संस्थांनी देशातील गंभीर सामाजिक आर्थिक संकटांबद्दल चिंता व्यक्त केली. या मंदीच्या पार्श्वभूमीवर अधिक नोकऱ्या आणि मदत करण्यासाठीच्या विशेष कार्यक्रमांची मागणी लोकांमधून मोठ्या प्रमाणात करण्यात येते. अर्जेंटिनामध्ये विधानसभेच्या निवडणुकीच्या एका महिन्यापूर्वी ही निदर्शनं सुरू झाली आहेत. अर्जेंटिनाचे अध्यक्ष अल्बर्टो फर्नांडेज यांच्या प्रशासनाचा कार्यकाळ लवकरच संपतोय आणि निदर्शकांनी दारिद्र्यात राहणाऱ्या 40% अधिक लोकसंख्येच्या नोकऱ्यांची मागणी केली आहे. दक्षिण अमेरिकन देशानं 2021च्या पहिल्या 6 महिन्यात
दारिद्र्यात किंचित घट नोंदवली आहे आणि अर्जेंटिनाच्या एकूण लोकसंख्येच्या 42% जनता सध्या गरिबीमध्ये राहते. कोरोनाच्या महामारीमुळे देशाच्या अर्थव्यवस्थेत 10% घट झाली आणि त्यामुळे देशातील गरिबी आणखी वाढली आहे. नायजेरियाच्या लष्करानं गुरुवारी दावा केला की देशाच्या ईशान्येकडील भागामध्ये शेकडो लोकांना ठार मारण्यात आलंय. इस्लामिक स्टेटशी संबंधित अतिरेकी गटाचा म्होरक्या अबू मुसाब अल बर्नावीचा सुद्धा यामध्ये मृत्यू झालाय, पण कोणत्याही दहशतवादी गटानं पुष्टी केलेली नाही. नायजेरियन चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल लकी इराबोर यांनी अल बर्नावी याच्या मृत्यूच्या कारणाबद्दल बोलण्यास नकार दिला आणि या दाव्याची स्वतंत्रपणे पुष्टी करणं शक्य नव्हतं. लष्करानं त्याला कसं मारलं गेलं हे कसं कळलं याबद्दल कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही. अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री अँटनी ब्लिंकन यांनी गुरुवारी सौदी अरेबियाचे परराष्ट्र मंत्री फैसल बिन फरहान अल सौद यांचं स्वागत केलं आणि अमेरिका आणि सौदी अरेबियाचे मैत्रीपूर्ण संबंध मजबूत असल्याचं ब्लिंकन म्हणाले की सौदी अरेबियासोबतची भागीदारी एक महत्त्वाची आहे. ब्लिंकन आणि सौदी अरेबियाचे परराष्ट्र मंत्री फैसल बिन फरहान अल सौद हवामान बदलापासून ऊर्जा समस्यांपर्यंत द्विपक्षीय मुद्द्यांवरती चर्चा करतील. शिवाय कोरोना महामारी आणि प्रादेशिक सुरक्षा बाबींवरती चर्चा करतील, ज्यामध्ये येमेन आणि इराणच्या मुद्द्यांचाही समावेश असेल. ब्लिंकन आणि अल सौद या दोघांच्या चर्चेत येमेनमध्ये युद्धबंदीसाठी सौदीचा पाठिंबा आणि येमेनमधील मानवतावादी संकट कमी करण्यासाठी तातडीनं पावलं उचलण्याची आवश्यकता यावरती प्रकाश टाकला जाईल. रशियामध्ये गुरुवारी कोरोना संक्रमितांची संख्या आणि बळींच्या सर्वाधिक संख्येची नोंद झाली. कोरोना संकट सुरू झाल्यापासूनची ही सर्वाधिक संख्या आहे. वाढत्या संख्येमुळे आरोग्य सेवा व्यवस्थेवरचा ताण वाढला आणि गेल्या 24 तासात 31,299 नवीन संक्रमितांची नोंद झाली तर 986 कोरोना रुग्णांचा मृत्यू झालाय. रोमानियातल्या कोरोना रुग्णांना हंगेरीमध्ये आरोग्य सुविधा पुरवल्या जातील अशी माहिती हंगेरीचे परराष्ट्र मंत्री पीटर सर्जिटो यांनी दिली. रोमानियाच्या सीमेजवळच्या सेज आणि डेब्रेसन या 2 शहरांमधल्या 50 रुग्णांना अतिदक्षता विभागात उपचार केले जातील. लिमिटेड मनोरंजन या कार्यक्रमामध्ये पुन्हा एकदा स्वागत. लिमिटेड मनोरंजन असं आम्ही याकरता म्हणतोय कारण 50% क्षमतेनंच नाट्यगृह आणि सिनेमागृह सुरू करा, 22 ऑक्टोबरपासून ती सुरू करा असं सरकारकडून सांगण्यात आलंय. पण तर इतकंसं परवडणारं नाही, प्रॅक्टिकल नाही. वैजयंती आपटे ज्येष्ठ निर्माते आपल्यासोबत आहेत आणि ज्येष्ठ अभिनेते निर्माते प्रशांत दामले सर आपल्यासोबत आहेत. तुम्हा दोघांचंही पुन्हा एकदा स्वागत. प्रशांत सर, जसं तुम्ही म्हणालात की 7 नोव्हेंबरपर्यंत म्हणजे 22 ऑक्टोबर ते 7 नोव्हेंबरपर्यंत ठीक आहे, दिवाळी होईपर्यंत अर्ध्या क्षमतेनं आपण नाट्यगृह सुरू करणं, पण त्यानंतर ते परवडणार नाही. तर त्याबाबत सरकारनं विचार करावा. असं झालं नाही तर मग पुढे येणारे प्रश्न काय असतील आणि मग त्यावर उपाय काय? नाही, कसं आहे की 7 नोव्हेंबर पर्यंत 4 शनिवार रविवार त्यात येतात. खूप जास्त खेचू शकणार नाहीत निर्माते. आणि मुळात नाट्यसृष्टी तर सुरू झालेली आहे. त्यामुळे ह्याच्या आधी काय झालं ह्याच्यावर आपण एका वाक्यात आपण सांगू शकतो की ह्याच्या आधी काय झालं, त्यामुळे आपल्याला काय करावं लागलं. ह्याच्या पुढे आपण धडा हा घ्यायला पाहिजे की संकट कधीही येऊ शकतं. त्यामुळे आपली जी इन्कम आहे ती आपण नीट जपून वापरायला पाहिजे. नंबर 1. ओके. आता